महाकरुणे तथागत संदेह समृद्ध देवनाम प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वरत्न विश्वभूषण महामानव भौतिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून कबीर फाउंडेशन आजचा हा वर्धापन दिन आणि ह्या दिनानिमित्त आजच्या ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय हा विषय आपल्यासोबत घेऊन आपल्याला प्रबोधन करणारे आपल्या सिद्धार्थ कॉलेजचे पाली डिपार्टमेंटचे सन्माननीय गुरुवर्य विजय गोंटे साहेब 24/7 काम करणारे स्वतःच्या जीवाची ही पर्वा न करणारे बहुजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आयुष्मान लक्ष्मण भगत साहेब, त्या विचारपीठावर उपस्थित असणारे बौद्ध स्मशानभूमी ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष दामोदर जाधव साहेब, बहुजन पंचायत समिती गट क्रमांक 18 चे सन्माननीय गटप्रतिनिधी साहेब आणि कबीर फाउंडेशन या ट्रस्टचे सन्माननीय प्रदीप आंबे साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर नामोल्लेख झालेला आहे. आपल्या मनातील जो बुद्धंकुर आहे त्या बुद्धंकुरला प्रथमतः सबसे आता सरांनी देखील सांगितलं की मी सिद्धार्थ आहोत, तर स्वतः सिद्धार्थ आहे. पूर्वी एक वाक्य होतं, आम्ही सिद्धार्थचे सोडतो आणि आम्ही आहोत. सांगायचं हे विद्यार्थी बसले तर संवाद असं कदाचित मनामध्ये येत असेल, आहे तुमच्या मनात डॅम शुअर, कारण मी शिक्षक आहे, मला माहिती कसं काय असो. एक आहे हा जो काही सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितला, हे जे काही संशोधन चालू आहे, तर ह्याच्यातले सायंटिस्ट भारतीय आहेत की पाश्चात्य देशातले आहेत? पाश्चात्य देशातले, बाहेरच्या देशातले सगळे सायंटिस्ट कुठचे आहेत? बाहेरच्या देशातले आहेत. मग 10वी 12वी आणि 15वी मध्ये 100% मिळवणाऱ्या आणि पेपरला हेडिंग येते कोकण विभागातील, मुंबई विभागातील 100% रिझल्ट कोणाचा लागला असेल तर त्या मुलीचा लागला. मला प्रश्न पडतो, मग पुढे जाऊन त्या मुली आहेत कुठे, त्या पडाच्या भोवती थोड्या माणसात की काय, हा प्रश्न निर्माण होतो. आणि हे आपल्यावर लादलं गेलेलं आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात. आम्ही दोरे पाडणं सोडली, जातीयता करत नाही, परंतु सत्य आहे, हे सत्य आपल्याला सर्वांना स्वीकारावं लागतं. त्याच्यामुळे जे काही नवीन तंत्रज्ञान येईल, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज सरांनी सांगितलेलेच आहे. प्रत्येकाला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज असतोच असतो. AI आल्यानंतर म्हणजे आता तो प्रगती पथावर आहे, काही कालांतराने तो संपूर्ण विश्वामध्ये पसरेल आणि मग पसरल्यानंतर जर तुम्ही चूक केलं तर त्याचा रिझल्ट पटकन तुम्हाला मिळेल की ही चूक आहे. म्हणजे जर का तुम्ही तुमच्या शील जे तथागतांनी सांगितलेलं आहे त्याचं जर उल्लंघन केलं तर तुम्हाला AI नक्कीच पकडेल. म्हणजे पुढे तुम्हाला AI बरोबर भगवान बुद्धांचा धम्म देखील हृदयापासून तुम्हाला जपावं लागणार आहे, कारण धम्माशिवाय आपल्याकडे सर्व उपाय नाही. त्याच्यामुळे हे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना, म्हणजे आता काही विद्यार्थी आपल्याकडे एकच असतं, 10वी झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात जायचं, सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स, ते ठरलेलं आहे, हे ठरलेलं आहे. परंतु जेव्हा आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो, सरांनी म्हणजे सर आवर्जून सांगतात की बाबा एखादी भाषा घ्यायची आहे तर तू पाणी घे, समजून सांगतात पाणी काय आहे, पाणीमध्ये काय आहे. म्हणजे त्यांचं आता पुस्तक येते बाबासाहेबांना ज्ञात असलेल्या 10 भाषा आपल्या प्रत्येक बौद्धांच्या मुलांनी, मी काय म्हणतो, आपल्या प्रत्येक बौद्धांच्या मुलांनी
इतर सर्व मुलांनी स्थानिक भाषा शिकणं ही काळाची गरज आहे, कारण त्याच पाली भाषेमध्ये विज्ञान आहे आणि तो विज्ञानच त्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा कबीर फाउंडेशनला पुढच्या वाटचालीसाठी लहान मुलांच्या शुभेच्छा आम्ही दोन्ही गटाच्या वतीने मी ते देत आहे. आणि मी पुन्हा एकदा जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे काय, तुम्हाला एखादा पेन किंवा एखादी वही दिलं म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण करत आहोत का, नाही, तरी हे प्रोत्साहन आहे बाबा, हे प्रोत्साहन आहे. तुम्हाला ते प्रोत्साहन दिलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला पुढे आपली दिशा ठरवायची आहे. जरा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून बाहेर पडा आणि खऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जगण्याचा प्रयत्न करा. हीच मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक मंगल कामना देतो आणि कबीर फाउंडेशनला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय हिंद. महाराज ग्रामीण महापौर होते यांच्या पवित्र विचारांना आज महाविद्यालयामध्ये कबीर मैत्री फाउंडेशन संस्था यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोदी साहेब ज्यांनी आपल्याला आता खरोखर चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे, एक मार्गावरती मार्गदर्शन केलं आहे असे प्राध्यापक विजय मोहिते सर आणि आमच्या बोधन परिचय समितीचे बोधन परिचय मला काही अडचण आली की मी मोहिते सरांना नेहमी भेटतो असे मोहिते सर. इथे आमचे आदरणीय प्रदीप बाबू सर आहेत, परेश मोरे सर आहेत, दोन्ही प्रकारचे अरुण मोरे सर आहेत, अशोक मोरे सर आहेत, प्रदीप कांबळे सर आहेत, चंद्रकांत कांबळे बोधन परिचय समिती खैरे सर आहेत, आदरणीय दामोदर लातू सर आहेत, रवी कुमार सर आहेत आणि दोन्ही प्रकारचे सर्व शाखांच्या मान्यवर पदाधिकारी उपस्थित प्रवेशित बरोबर. आज खरोखर मला वाटतं कबीर मैत्री फाउंडेशन संस्था यांच्या वतीनं आणि आज यांचा पहिला वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्तानं आज विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम त्या कबीर मैत्री फाउंडेशन संस्था या सर्व कार्यकर्त्यांचे मी त्याला धन्यवाद देतो. आपण चांगले कार्यक्रम आयोजित करत असतो. मी त्यासाठी आपण काय केलं कारण विद्यार्थ्यांच्या जो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तो त्यांना स्फूर्ती मिळत आहे आणि ते स्फूर्ती मिळण्याचं काम आपण मी जास्त वेळ घेत नाही कारण सरांनी बरोबर एआयवरती एआय म्हणजे काय हे सगळं माहिती सांगितलेलं आहे. त्याच्या ऍडव्हान्टेज काय डिसऍडव्हान्टेज काय हे सुद्धा सांगितलेलं आहे. तो चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु त्यांनी सांगितलं आहे की कोरोनाचा तर ज्या वेळेला महामानव त्यांनी 20 मार्च 1957 पहिला सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाचे प्रथम सत्याग्रहाचे बरोबर संबंधित तुकाराम गायकवाड संबंधित तुकाराम गायकवाड यांच्या हाती त्यावेळेला त्या कार्यक्रमाला सत्याग्रहामध्ये संबंधित तुकाराम गायकवाड या मध्ये गेले. परंतु त्याचा मला संबंधित तुकाराम गायकवाड यांनी काही जास्त बोलत नाही तर त्यांनी घेतलं कारण समाजासाठी होते म्हणून समाजासाठी काम करत आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी सर्व अशा प्रकारे काही समजून केलं म्हणून संबंधित विद्यार्थ्यांना आज विद्यार्थी मला आज मला वाटतं पहिल्या ब्राह्मणचा नंबर आला शिक्षणामध्ये एक नंबर ब्राह्मण बौद्धांचं एक नंबर लागलेलं पहिल्या नंबरवरती विद्यार्थी जास्त घेत नाही. विद्यार्थ्यांना एकच आवाज होतो की विद्यार्थ्यांना एकच लक्षात ठेवा की आपल्याला कोणाला
ते विमान ज्या वेळेला बाहेर जातं परदेशात जातं, परदेश म्हणा कलकत्ता किंवा अमेरिका जात असतं, त्या विमानामध्ये त्या विमानामध्ये पहिल्यांदा इंधन भरून जातं, पहिल्यांदा इंधन भरल्यानंतर मग ते विमानाला 10 फूट आणलं जातं. त्या विमानाला 10 फूट आणल्यानंतर मग दुसरीकडे ते विमान जाणार असेल त्या दिशेचे प्रवासी त्या विमानात भरून जातात. त्या विमानात भरल्यानंतर त्या देशातून प्रवासी भरल्यानंतर मग कॅप्टन काय करतो, तर कॅप्टन त्या विमानाला इशारा देतो की आता तो उड्डाण करण्यास समर्थ आहे, तो आता उड्डाण करण्यास योग्य आहे. ते कॅप्टन हे त्याला इशारा दिल्यानंतर ते विमान काय करतं, ते विमान धावत जातं आणि मग टेक ऑफ घेतं. आणि विमान काय करतं, तर ते टेक ऑफ घेतं. टेक ऑफ घेतल्यानंतर पण ते डायरेक्ट टेक ऑफ घेतलं का विचार करू शकतो. ते विमान डायरेक्ट टेक ऑफ घेतलं का तर डायरेक्ट टेक ऑफ घेत नाही, तर ते कशावरून धावत जातं, ते चाकावरून धावत जातं, चाकावरून धावत जातं, धावत किंवा दिल्यानंतर आणि मग ते टेक ऑफ घेतो. आणि एकदा टेक ऑफ घेतलं की चाकावर धावत चाकं सोडत नाही. त्यांना माहिती आहे मी जर चाकं सोडली तर पुढच्या दुनिया नाही, हे चाकं जर सोडली तर पुढच्या भेटत नाही. पण लक्षात ठेवा ही तुमची चाकं आहे, ही तुमची चाकं आहे. या चाकाला कधी विसरू नका. आज जो तुमचा या चाकामध्ये कदापि विसरता कामा नये, या चाकामध्ये कदापि विसरता नाही. आणि खरंच विद्यार्थ्यांनो, उद्या तुम्ही मोठे झाला, IAS झाला, IPS झाला, मोठे इंजिनियर झाला, तो समाजाकडे पाठ ठेवू नका. माझ्या विद्यार्थ्यांनो, समाजाकडे पाठ ठेवू नका. तर आज जे काय आपण आहोत ते महामानव बोधिसत्व भगवान गौतम यांना कधी विसरून चालणार नाही आपल्याला. कारण आज जे आपले आहे ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आपण आहोत, म्हणून त्यांना कदापि विसरता कामा नये. बाबासाहेबांना कदापि विसरता कामा नये. बरोबर साहेबांनी किस्से सांगितले, चांगल्या प्रकारे किस्से सांगितले. बरोबर बाबासाहेब हो आणि सगळे किस्से त्या धर्माला विसरता कामा नये, त्या धर्माला बिलकुल विसरता कामा नये. तर या जगाला तुम्हाला कोणी म्हणू शकणार नाही. या जगामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त बाबासाहेबांनी गेलेला तथागत भगवान बुद्धांचा तथागत भगवान. तर या देशामध्ये आपण तुम्हाला कोणी म्हणू शकणार नाही. फक्त किती मोठा मुलगा असो, किंवा फक्त बाबासाहेबांनी गेलेला तथागत भगवान बुद्धांचा पण विद्यार्थ्यांनो, धर्माच्या मार्गाचा मार्ग दाखवणारा एक सामाजिक न्याय आहे, एक सामाजिक शास्त्र बनलेलं आणि जो पालन करेल त्याचा धर्म संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकानं धर्माच्या मार्गाचा आज खरोखर जास्त वेळ नाही, म्हणून जास्त वेळ नाही. आज तुम्ही आपण सगळे बंद आपण सगळे आहोत. जरी तरी मूळ आपलं या आपली काम मातृ संस्था आहे. लक्षात ठेवा, या तर तो इतिहास तथागत भगवान आज तुम्ही इतिहास काढला तो आपला भगवान गौतम बुद्धाच्या शाखेत राहण्याचा असा त्याला आपल्याला वेळ नाही. आपल्याकडे म्हणून आपण विसरता कामा नये. कारण एक संस्था अशी आहे ते महामानव बोधिसत्व बाबासाहेबांनी स्थापन केली, जे पूर्ण झालेलं नाही. एक संस्था आहे
आणि तिथला 84 वर्गातून सादर केला. 84 वर्गातून सादर केलंय. तर 84 सांगा एकमेव अशी बोलत परिस्थिती आहे ते खरोखर एक मुश्किल झालेली आहे. तिथे कोणी भोगाची संस्कार भोगाची मोठे सामाजिक मुळेची त्यांच्या दामोदर जाधवची दाबीची नाही आहे. फक्त 2 पद्धतीमध्ये ही महामानव दिसत होता. त्याने आपल्याला 25 मे 1941 रोजी आपल्या कोकणाची महानगरपालिका इथे गणपती कासारे यांच्या अंगणामध्ये दिलेले आहे. 25 मे 1941 त्यावेळेला महाराष्ट्राची पंचायत आहे. अरे पण महाराष्ट्राची पंचायत समिती 25 मे 1941 झालेली आहे. पण त्याच्यामध्ये काय होतं 25 मे 1941 महाराष्ट्राची पंचायत स्थापना आपला केएम कॉलेजमध्ये कोकणस्थ महार कॉलेजमध्ये गणपती विठ्ठल कासारे यांच्या अंगणामध्ये झाली. पण तो काय होतं त्याबद्दल इतिहास माहिती नाही आपल्याला. तेव्हा महासमाज सर्वसंघ होता. हा 1926 सालापासून मुंबई आणि कोकणामध्ये मुंबई आणि कोकणामध्ये त्यावेळेला 1926 सालापासून महासमाज सेवा काम करतो. त्या महासमाज सेवा संघाचे अध्यक्ष होते तर भिकाजी संभाजी गायकवाड त्यांची अतिमोठ्या झाली. बाबासाहेबांच्या मार्गदर्शन पण भिकाजी संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शन झालं अशी आपली बौद्ध पंचायत समिती आहे. आणि या बौद्ध पंचायत समितीचे आपण सर्व कार्यकर्ते सभासद आहोत. तर तुम्हाला खरोखर मी जास्त वेळ घेत नाही. आज मला सर्वांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. मी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण असेच पुढे जा. परंतु गेल्यानंतर समाजाकडे मात्र वाट ठेवू. समाजाला तुम्ही देणार समाजाला तुम्ही देणार म्हणून समाजाकडे मगाशी माझा उल्लेख केला मगाशी आपल्या परिसरात उल्लेख केला की आपल्या महाडामध्ये होतो. महाडामध्ये एकमेव अशा ठिकाणी सिव्हिल पासून इस्टेट मिळायला जातो. एकमेव मला 23 IAS अधिकारी जातो. 23 IAS अधिकारी आमच्या महाराष्ट्रामध्ये नाही तांबेगावचे 23 IAS अधिकारी झाले. पण एकाही केले नाही का because of patience. Because of patience, sir. Because of patience. म्हणून patience. तर patience होते म्हणून चिन्हांकित होतं. मी काय झाले सम्यक समजून आहे. Because of patience. म्हणून patience ठेवा. patience प्रत्येकाने patience ठेवा. लगेच इरिटेट आपण व्हायचं नाही. कुठल्या गोष्टीवर आपण इरिटेट होतो. इरिटेट होतो आपण. ट्रेनमध्ये जाताना जर 34 मिळाले नाही तर आपण बोलतो ना आपण नाही शांत म्हणलं जरा त्यांना कळलं का ते देतात आपल्याला बसायला देतात म्हणून पेशन्स प्रत्येकाने पेशन्स आणि जो पेशन्स ठेवेल तो नक्कीच मला वाटतं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. पेशन्स हे आपल्याला आलेले आहे. म्हणून प्रत्येकाला विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की पेशन्स आणि असंच पुढे जा प्रगती करा. मी पुन्हा एकदा माझ्या बरोबर आपल्याला शुभेच्छा देतो. मी इथे सांगतो जय हिंद जय गुजरात जय भारत. गच्छामि
शरणं